वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज मी एकदम वेगळ्या पद्धतीने मटार आणि पनीरची भाजी बनवलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर या ठिकाणी एक मसाला बनवायचा आहे। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात एक कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर अर्धा इंच आलं, 7 ते 8 काजू पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर हे काही खडे मसाले यामध्ये घातलेले आहेत, याची नावं मी बाजूला लिहिलेली आहेत। त्यानंतर यामध्ये याची सर्व पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे। 150 ग्रॅम पनीर मी असं त्रिकोणी आकारात कापलेलं आहे आणि अर्धा कप ताजे मटार घेतलेले आहेत। तर आता एका पॅन मध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये सर्वात प्रथम काजू पाकळ्या आपल्याला हलक्याशा तळून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी 1-2 मिनिटं आपल्या काजू पाकळ्या छान परतून झालेल्या आहेत, बाजूला काढून घेऊयात। आता याच तेलामध्ये मी चिमूटभर मीठ घातलं होतं आणि आपलं पनीर या तेलामध्ये थोडंसं हलकंसं टॉस करून घ्यायचं आहे। तर ही ट्रायप्लायची पॅन असल्यामुळे थोडंसं खाली चिकटतं, पण काहीच हरकत नाही। आता हे थंड पाण्यामध्ये पनीर काढून घेतलेलं आहे। त्याच पॅनमध्ये मी 1 चमचा बटर आणि 2 चमचे तेल घातलं आणि यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून हे व्यवस्थित आपल्याला या बटरमध्ये परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये तयार मसाला घालायचा आहे। काश्मीरी मिरची पावडर अशी तेलात घातल्यामुळे आपल्या भाजीला मस्त कलर येतो। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण सर्व जिन्नस कच्चे आहेत। मसाला एक 5 ते 7 मिनिटं परतला की यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि मसाल्याच्या भांड्यामध्येच मी अर्धा कप कोमट पाणी घेतलं होतं, ते यामध्ये घालायचं आहे आणि हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतायचे आहेत। यामध्ये मी चिमूटभर साखर देखील घातलेली आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये ताजे मटार घालायचे आहेत आणि हे मटार या मसाल्यामध्ये व्यवस्थित 1-2 सेकंद परतून घेतल्यानंतर आता यामध्ये मी 1 कप गरम पाणी घातलेलं आहे। गरम पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला झाकून ठेवून मटार थोडेसे शिजून द्यायचे आहेत। तर 5 ते 7 मिनिटांमध्ये आपले मटार व्यवस्थित शिजले जातात। तर हे पहा, तळापासून एकदा हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर 1-2 सेकंद झाकण ठेवायचं आहे। तर आपले मटार व्यवस्थित शिजलेले आहेत, एकदा मस्त हलवून घेऊयात आणि आता यामध्ये पाण्यात जे आपण पनीर घातले होते ते यामध्ये घालायचे आहेत। तर पनीर घालून अगदी अलगद हाताने मिक्स करायचं आहे। असं पनीर तळून झाल्यानंतर पाण्यामध्ये घातलं की हे पनीर अजिबात चिवट होत नाही। तर हे पहा, 5 मिनिटं झाकण ठेवून छान वाफ काढलेली आहे आणि यामध्ये मी तळलेले काजू सुद्धा पनीर बरोबर घातले होते। आता फायनली यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला, थोडीशी कसुरी मेथी आणि अगदी 1 चमचा किंवा 1 बटर क्यूब घातलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि आता आपली चमचमीत अशी मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे। सर्व मसाले घातल्यानंतर 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर, टेक्स्चर। जर तुम्हाला या पॉइंटला अजून थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण ही मला कन्सिस्टन्सी योग्य वाटते। तर मी आता ही भाजी गरमागरम सर्व करते, पराठ्यासोबत, नानसोबत एकदम अप्रतिम अशी ही भाजी लागते। तर एकदा या पद्धतीने नक्की मटार पनीरची भाजी ट्राय करून पहा। व्हेज थाळीमध्ये किंवा छोट्याशा पार्टीमध्ये झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते। आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।